विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपल्याला प्रकरण 5 कार्य सरलीकरण बघायचे आहे. याच्यापूर्वी आपण प्रकरण 4 मानवीय ऊर्जेचे व्यवस्थापन हे बघितले होते. त्याच्यामध्ये मानवीय ऊर्जा म्हणजे काय, त्यानंतर ऊर्जेचे एकक कुठले आहे, त्यानंतर थकव्याचे प्रकार, मानसिक प्रयास वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपण सगळ्या बघितल्या. त्याचबरोबर थकव्यावरती परिणाम करणारे घटक असे विविध प्रकारचे जे ऊर्जाबद्दलचे जे कारणे आहेत ते आपण बघितले. आता हे सगळं बघितल्यानंतर मी तुम्हाला एक PDF पाठवणार आहे स्वाध्यायाची, ते तुम्ही बघून घ्याल. स्वाध्याय सोडवलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला प्रकरण 5 जे आहे कार्य सरलीकरण हा प्रकरण जे आहे हे बघायचं आहे. आता या नावामध्येच कार्य सरलीकरण 2 शब्द आहे, म्हणजे कार्य सोप्या पद्धतीने कसं करायचं. आता बहुतेकदा आपण पाहतो की जे काम असतात हे काम कसे दमवणारे, थकवणारे किंवा खूप असे वेळ घेण्यासाठी वेळखाऊ असे असतात. आता कोणतेही काम म्हटलं की त्याच्यासाठी श्रमशक्ती हे लागणारच असते. परंतु हे काम करत असताना ती काम संयमपूर्वक करणे, ती करत असताना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्याची जर आपण त्याच्यामध्ये म्हणजे कौशल्य अर्पण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ती व्यक्ती ते काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते. आता हे सगळं होत असताना प्रत्येक व्यक्तीची कार्य करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मात्र वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. आता जी कार्य करण्याची पद्धत आहे तर कुठलंही कार्य सोपं व्हावं, चांगलं व्हावं, कमी श्रमात व्हावं ह्या गोष्टीचा विचार करत असताना कार्य सरलीकरणाबाबतचे ज्ञान जे आहे हे आत्मसात करणे फार आवश्यक आहे. आणि कोणतंही काम करत असताना ते अधिक सोपं कसं होईल, त्या काम करण्याच्या पद्धती चांगल्या कसं होईल, त्या कामासाठी लागणारे काही उपकरणे आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला कोणतेही काम जे आहे हे काम सुलभरीतीने करता येऊ शकते. आता मग कार्य सरलीकरण म्हणजे काम, तर काम करण्याच्या साध्या आणि सोप्या कार्यपद्धतीचा उपयोग करणे म्हणजे कार्य सरलीकरण होय. लक्षात घ्या, कार्य करण्याच्या म्हणजेच काम करण्याच्या साध्या आणि सोप्या पद्धतीचा उपयोग करणे म्हणजे कार्य सरलीकरण होय. याच्यामध्ये काय आहे की जे काही वेळ असते त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त ऊर्जेत काम जे आहे हे काम पूर्ण करणे. लक्षात घ्या, म्हणजे जी वेळ आपल्याला दिलेली आहे त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त काम जे आहे ते काम पूर्ण करणे किंवा कमीत कमी ऊर्जा किंवा वेळ वापरून दिलेले कामाचा दर्जा किंवा गुणवत्ता कायम ठेवून पूर्ण करणे हे कार्य सरलीकरणाचे महत्त्वाचे असे तत्त्व आहे. तर या कार्य सरलीकरणाबद्दल माहिती बघत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतेही कार्य केल्यानंतर ते कार्य चांगलं होणं आवश्यक आहे आणि सोप्या पद्धतीने, ज्याच्यामध्ये ऊर्जासुद्धा कमी राहील, या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आता या कार्य सरलीकरणाबद्दल विविध प्रकारच्या व्याख्या ज्या आहे वेगवेगळ्या म्हणजे शास्त्रज्ञांनी त्याच्या व्याख्या केलेल्या आहे. त्याच्यामधली पहिली जी व्याख्या आहे निकेल आणि डॉर्सी यांच्यामध्ये. आता काय आहे ही व्याख्या, ते हे काय म्हणतात की कार्य करण्यासाठी जाणीवपूर्वक शोधलेली सर्वात साधी, सोपी व कार्य करण्याची झटपट पद्धत म्हणजे कार्य सरलीकरण होय. लक्षात घ्या, निकेल आणि डॉर्सी काय म्हणतात की कार्य करण्यासाठी जाणीवपूर्वक शोधलेली सर्वात साधी, सोपी व कार्य करण्याची झटपट पद्धत म्हणजे कार्य सरलीकरण होय. आता दुसऱ्या शब्दात सांगायचे झालं तर काय सांगता येईल, कमीत कमी वेळ आणि ऊर्जेचा वापर करून काम साध्य करण्याचे तंत्र म्हणजे कार्य सरलीकरण होय. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतेही कार्य जे आहे हे कार्य
सोप्या रीतीने करणे, कमीत कमी वेळेत करणे आणि ऊर्जेचा वापर करून करण्याचे जे तत्त्व आहे त्याला कार्य सरलीकरण असं म्हटलं जातं. ही व्याख्या आहे निकेल आणि डॉर्सी. त्याच्यानंतर ग्रॉस आणि कॅन्डल यांनीसुद्धा याच्या संबंधीची व्याख्या केली आहे. आता हे काय म्हणतात की कार्य सरलीकरण म्हणजे उपलब्ध वेळेत, लक्षात घ्या, कार्य सरलीकरण म्हणजे जे काही उपलब्ध वेळ आहे व शक्तीमध्ये जास्तीत जास्त काम करणे किंवा दिलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ वा ऊर्जा किंवा दोन्हीचाही कमी प्रमाणात वापर करणे म्हणजे कार्य सरलीकरण होय. तर अशा पद्धतीने निकेल आणि डॉर्सी, ग्रॉस आणि क्रॅन्डल, त्यानंतर नॉडलर या अशा विविध विचारवंतांनी कार्य सरलीकरणाचा ज्या व्याख्या आहे त्या व्याख्या सांगितलेल्या आहे. आता नॉडलर आहे, त्यानंतर गिलब्रिथ थॉमस आहे, यांनीसुद्धा या कार्य सरलीकरणाच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहे. याच्यामध्ये नॉडलरच्यामध्ये काय म्हणतं नॉडलर की त्याने एक विश्लेषण करून या प्रक्रियेचं कार्य सरलीकरण म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे अनावश्यक काम टाळणे. दुसरं आहे उर्वरित कामाचा योग्य क्रम लावणे. त्यानंतर प्रमाणित कार्यपद्धती शोधणे. चौथं जे आहे कार्यासाठी लागणाऱ्या वेळेची निश्चित प्रमाणिके प्रस्थापित करणे. तर अशा पद्धतीने कार्य सरलीकरण नॉडलरच्या मते हे 4 मुद्दे जे आहे हे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर गिलब्रथ थॉमस व क्लायमर यांच्यामध्ये कार्य सरलीकरण म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं आहे कार्य सरलीकरण म्हणजे तारतम्य भाव वापरून काम सोपे करण्याचे तंत्र होय. म्हणजे कार्य सरलीकरण म्हणजे तारतम्य भाव वापरून काम सोपे करण्याचे तंत्र होय. आता दीर्घोत्तरी जर प्रश्न विचारला कार्य सरलीकरण म्हणजे काय, तर ह्या ज्या विविध व्याख्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत याच्यापैकी 2 व्याख्या तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ करून ठेवा आणि त्या व्याख्या लिहून मग त्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, जसं प्रश्न असाही असू शकतो की कार्य सरलीकरण म्हणजे काय आणि कार्य सरलीकरणाचे मुंडेलचे परिवर्तनाचे जे वर्ग आहेत ते स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न याच्यामध्ये असू शकतो. तर आता हे झाल्या कार्य सरलीकरणाबाबत जे विविध शास्त्रज्ञ आहे त्यांनी केलेल्या व्याख्या. त्याच्यानंतर आता आपल्याला कार्य सरलीकरणाचे महत्त्व. आता महत्त्व बघत असताना औद्योगिक क्षेत्रामध्ये वेळ आणि कार्य यासंबंधी बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की काम करत असताना काही वेळा जर अनावश्यक हालचाली होत असेल आणि त्यामुळे वेळ व शक्ती जास्त प्रमाणात खर्च होते. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये जेव्हा हा अभ्यास करण्यात आला तेव्हा काम करण्याच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये काम करत असताना काही अनावश्यक, ज्या आवश्यक नाही अशा शरीराच्या हालचाली होत असतात आणि त्यामुळे काय होतं की वेळ आणि शक्ती ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जास्त प्रमाणात खर्च होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या अनावश्यक हालचाली होणाऱ्या असतात ह्या टाळून कार्यपद्धती सुधारल्यास वेळ व श्रमाची बचत करणे सहज शक्य होते. त्याचबरोबर उत्पादनातही वाढ होते. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की काम करत असताना जर शरीराच्या अनावश्यक हालचाली जर केल्या नाही तर बरेचदा कार्यपद्धती सुधारते आणि वेळ आणि श्रमाची सुद्धा बचत होते. ह्याच गोष्टी गृहकार्याच्या बाबतीतसुद्धा त्यांना दिसून आला. म्हणूनच आपण पाहतो की थकवा कमी करण्यासाठी त्या कार्य करण्याच्या नवीन नवीन पद्धती आहे त्या पद्धती शोधून काढण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले आणि हे प्रयोग करत असताना अनुकूल वातावरण, कार्यक्षम उपकरणे, साधी सुलभ व लयबद्ध कार्यपद्धती, कामासाठी लागणारा वेळ
व श्रम कमी करू शकतात. तर अशा पद्धतीने कार्य सरलीकरणाचे महत्त्व बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जर आपण अनावश्यक हालचाली टाळल्या शरीराच्या, तर होणारे कार्य जे आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आता कार्य सरलीकरण याचे महत्त्व बघत असताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा असा की कार्य सरलीकरण हे अनावश्यक हालचाली दूर करून व अधिक प्रभावी हालचाली कार्यात जोडून कामाचा वेळ जे आहे हे वेळ कमी करते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे हे कामाच्या हालचाली कमी करून कार्यासाठी लागणारी ऊर्जा जी आहे ही ऊर्जा कमी करता येते. तिसरं आहे कार्य करण्याची पद्धत साधी, सुलभ आणि त्रासमुक्त असल्याने व्यक्ती थकत नाही. चौथा आहे एखाद्या विशिष्ट कामात उपयोगात येणाऱ्या स्नायूचा पद्धतशीरपणे आणि कार्यक्षमतेने उपयोग केल्याने दिलेल्या वेळेत व ऊर्जेत जास्त काम करता येते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे त्रासदायक शारीर स्थितीचे मूल्यांकन करून व त्या स्थितीचे निष्कासन केल्यास अधिक काम होते आणि सतत काम करणे शक्य होते. त्यानंतर सहावा आहे काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये वेळेची जाणीव निर्माण करण्यास मदत होते. सातवा आहे काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये गती अवधानता निर्माण होते. 8 यामुळे परिणामकारकतेच्या अभावामुळे येणारी निराशा कमी करता येते. 9 व्यक्ती ठराविक काम करण्याची सोपी पद्धत शिकू शकते. आणि 10 जे आहे काम करणाऱ्या व्यक्तीस स्वतःच्या काम करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण व मूल्यांकन करण्याची सवय लागते. आता कार्य सरलीकरण करण्याचे हे जे महत्त्वाचे असे मुद्दे आहे तर हे मुद्दे बघत असताना याच्यामध्ये शरीराच्या अनावश्यक हालचाली कमी करणे, त्यानंतर जी काही काम करण्याची पद्धत आहे ती पद्धत साधी, सोपी आणि त्रासमुक्त करणे, अशा पद्धतीने जर काम केलं तर व्यक्ती थकत नाही. त्यानंतर काम करणारी जी व्यक्ती असते त्याच्यामुळे वेळेची जाणीव जी आहे ती निर्माण होण्यास मदत होते. गती अवधानता निर्माण होते. त्यानंतर परिणामकारकतेच्या अभावामुळे येणाऱ्या जी निराशा असते ती निराशा कमी होते. आणि हे सगळं करत असताना व्यक्तीने ठराविक काम करत असताना एखादी ती काम करण्याची सोपी पद्धत जी आहे ती व्यक्ती शिकू शकते. त्याचबरोबर व्यक्तीने जे काम केलेले आहे त्या कामाचे निरीक्षण करून त्याचं मूल्यांकन करण्याची सवय जी आहे ती सवय त्या व्यक्तीस लागते. तर अशा पद्धतीने कार्य सरलीकरणाचे महत्त्व जे आहे हे महत्त्व असलेले आपल्याला दिसून येते. आता कार्य सरलीकरणाचे जे महत्त्व आहे हे बघितल्यानंतर मुंडेल हा जो एक शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञाने कोणतंही काम अधिक सोप्या पद्धतीनं कसं करायचं याच्या संबंधी काही संशोधन केल्यानंतर त्याने याचे कार्य सरलीकरणाचे जे परिवर्तनाचे नियम आहे त्या नियमामध्ये 5 गोष्टीचा समावेश केला जातो आणि हे मुंडेलचे परिवर्तनाचे वर्ग या नावाने ओळखल्या जाते. आता गृहकार्य करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत, चांगली पद्धत अशी पद्धत शोधून काढण्यासाठी डॉक्टर मार्विन मुंडेल यांनी पर्ड्यू विद्यापीठात 1940 साली या परिवर्तनाच्या वर्गाची संकल्पना मांडली. म्हणूनच हे जे परिवर्तनाच्या वर्गाला मुंडेल यांचे परिवर्तनाचे वर्ग असे म्हणतात. म्हणजे या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ त्याने जे संशोधन केलं त्या संशोधनालाच त्यांनी मुंडेल परिवर्तनाचे वर्ग असे नाव देण्यात आले. आता हे जे मुंडेलचे 5 स्तरामध्ये वर्गीकरण केले आहे तर
याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिले की प्रयोगशाळेविना कामाचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास, लक्षात घ्या, प्रयोगशाळेविना कामाचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास कामात सुधारणा करणे शक्य होते. कार्यात जिथे बदल केला जातो त्यावरून त्या वर्गाला किंवा प्रकाराला नावं दिलेली गेलेली आहे आणि त्यांनी मुंडेल यांनी कार्यातील परिवर्तनाचे जे 5 वर्ग आहे ते 5 वर्ग सांगितले आहे. त्याच्यामधला पहिला वर्ग आहे तो म्हणजे शरीराच्या स्थिती व गतीमध्ये परिवर्तन करणे. दुसरं, कार्यरचनेत व साधनसामुग्रीमध्ये परिवर्तन करणे. तिसरं, उत्पादन क्रमात परिवर्तन करणे. आणि चौथं, तयार उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये परिवर्तन करणे. आणि 5वा जो मुद्दा आहे तो आहे कच्च्या मालात परिवर्तन करणे. आता याच्यामध्ये पहिला जो वर्ग आहे तो म्हणजे शरीराच्या स्थिती व गतीमध्ये परिवर्तन करणे. आता शरीराची स्थिती व हालचालीमध्ये बदल केल्यास वेळ व ऊर्जेची बचत होते. याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे शरीराची स्थिती व गतीमध्ये परिवर्तन करणे. काय सांगितलं आहे याच्यामध्ये की शरीराची जी काही स्थिती असते आणि शरीराच्या काही हालचाली असतात, या हालचालीमध्ये जर बदल केल्यास वेळ आणि ऊर्जेची बचत होते. आता हे कसं करता येतं की काम करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने कामाची जी जागा असते त्याच्यात योग्य मांडणी करून घ्यावी. त्यामुळे काय होते की व्यक्तीचा शरीराच्या बहुतांश भागात विश्रांती मिळून दोन्ही हातांनी उजवीकडून डावीकडे लयबद्ध अशा हालचाली करणे शक्य होईल. आता हे जे काम आहे हे काम करत असताना जी व्यक्ती आहे, काम करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जास्तीत जास्त चालणे टाळावे. त्यानंतर गोड्स एल्डेना, साराह फिट्झसॅम्सन यांच्या मते काय म्हटलं आहे की शास्त्रीय कार्यसरलीकरण गती मितव्ययावर आधारित असते. म्हणजे शास्त्रीय कार्यसरलीकरण हे गती मितव्ययावर आधारित असते, जे गृहकार्याकरता लागणारा वेळ कमी करण्यास मदत करते. आता कार्य करत असताना काय होतं, शरीराची स्थिती आणि गतीमध्ये परिवर्तन लागू करण्यासाठी एखाद्याला उत्तम व परिणामकारक निष्पत्ती फल मिळवण्यासाठी गती मितव्ययाच्या तत्वाचे पालन जे आहे हे पालन करावे लागते. तर अशा पद्धतीने मुंडेलचा पहिला जो परिवर्तनाचा वर्ग जो आहे की ज्याच्यामध्ये शरीराची स्थिती आणि गतीमध्ये परिवर्तन जर केलं तर काम जे आहे हे काम अधिक चांगल्या रीतीने सोपे झालेलं दिसून येते. आता हे जे मितव्यय ज्याला म्हणतात तर हे काय आहे, तर याच्यामधले काही महत्त्वाची तत्त्वे जी आहे, गती मितव्ययाची महत्त्वाची जी तत्त्वे आहे ती खालीलप्रमाणे आहे. तर कोणची तत्त्वे आहे हे, याच्यामध्ये काय म्हणतात की नंबर 1, काम करताना म्हणजे कोणतेही काम करताना दोन्हीही हाताचा एकत्रित वापर जो आहे तो वापर केला पाहिजे. पहिलं तत्त्व. दुसरं तत्त्व काय आहे, परिणामकारक मार्गक्रमाचा अवलंब. तिसरं तत्त्व आहे हाताच्या लयबद्ध हालचालीचा वापर. चौथं तत्त्व आहे हाताच्या मोठ्या हालचालीऐवजी छोट्या हालचालीचा वापर करणे. त्यानंतर आहे काम करताना शरीर यांत्रिकीचा वापर करणे. आणि शेवटचं आहे कोणत्याही कामात कौशल्यवाढ करणे. म्हणजे काय की गती मितव्ययाची महत्त्वाची तत्त्वे जी आहे ही तत्त्वे आपल्याला खालीलप्रमाणे दिसून येतात. आणि ती म्हणजे ही जी 6 तत्त्वे आहे या 6 तत्त्वाचा उपयोग करून
आपल्याला कार्य सरलीकरण जे आहे हे अधिक प्रभावीपणे करता येते. तर हा जो मुंडेलचा पहिला परिवर्तनाचा जो वर्ग आहे याच्यामध्ये शरीराची स्थिती व गतीमध्ये परिवर्तन आपल्याला अशा पद्धतीने इथे बघायला मिळालं. म्हणजे याच्यामध्ये जे विविध शास्त्रज्ञ आहे यांच्यानुसार गृहकार्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो वेळ कमी करता येतो. धन्यवाद. बाकी माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू.